हमीची बंध हे जोडले तरीही रीत नाने हमीची कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातलीही तुटेना वीण तो घातलीही तुटेना वीण तो घातलीही तुटेना. पिंट्या, स्वानंदी, आता तुम्ही दोघं आज जाऊन जोडीने देवाच्या पाया पडा. आजी पिंट्या, हे सुखी राहा, उत्तम संसार करा, एकमेकांना साथ द्या, एकमेकांची काळजी घ्या, समंजसपणे संसार करा. स्वानंदी, राजवाडी कुटुंबात तुझं खूप खूप स्वागत आहे. सुखी राहा. चला, गुड नाईट. दादा थांब. नाही म्हणजे या बांगड्यांचं काय करायचं? ह्या बांगड्या राजवाड्यांच्या काय म्हणतात त्या वडिलोपार्जित बांगड्या आहेत ना, म्हणून विचारते. काय करायचं म्हणजे काय? बँकेच्या लॉकर मध्ये ठेवून द्या. अरे, घराण्याच्या बांगड्या आहेत त्या लॉकर मध्ये नाही, सुनेच्या हातात असायला पाहिजे. या बांगड्या तर स्वानंदीच्या आहेत, तिच्याकडे असायला हव्यात. त्या राहतील ना, राहतील ना. म्हणजे नाही म्हणजे आई, आपण त्या बांगड्या तिच्याकडेच दिल्या होत्या, पण तिच्याकडनं त्या कुठे पोचल्या त्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ना. नाहीतर काय, या बांगड्या जर आता स्वानंदीला घालायला दिल्या ना, तर त्या गहाण नाही तर डिरेक्टली विकल्या जातील. नाही बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या बांगड्या आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत, आपल्या घराण्याच्या बांगड्या आहेत. त्या स्वानंदीला द्यायला माझी काहीच हरकत नाही, उलट आनंद आहे मला. पण त्या तिच्याकडे राहायला हव्या. उगाच आपल्या घराच्या बाहेर गेल्या तर काय फायदा आहे ना. म्हणून आपलं मी म्हटलं, बाकी काही नाही. आण त्या बांगड्या इकडे. दे, त्यांचं काय करायचं ते मी बघते. सगळे दमून आलोत ना, जा झोपायला. सर, या बॅग पुढे देऊ? माझ्या रूम मध्ये ठेव. एकदा सत्यनारायणाची पूजा झाली ना की मग स्वानंदी समोरच्या रूम मध्ये राहायचं. तोपर्यंत माझ्या खोलीतच राहू दे. मलाही खूप थकायला झालंय आई, मी आराम करते. हा, तुम्ही आरामच करा. नाही म्हणजे तरणी पडली धरणी आणि म्हातारी झाली हरणी. करा आराम. गुड नाईट. गुड नाईट समर. तुम्ही पण आराम करा आता. स्वानंदी काय लागलं तर उठव बरं का मला. तू पुढे, मी आलेच. एक मिनिट. लग्न झालंय आपलं, म्हणूनच तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची.
मी हे लग्न केले ते केवळ अधिराच्या हक्कासाठी. तिने सुखी राहावं म्हणून. बाकी हे सुखी संसार, समंजसपणाची साथ वगैरे हे असलं आपल्यात काहीही घडणार नाहीये. मी असलं काहीही करणार नाहीये. तो माझा फोकसच नाहीये. माझी फक्त एकच इच्छा आहे की अधिराने सुखात राहावं. त्यामुळे जोपर्यंत ती तिथे सुखी आहे तोपर्यंत आपण इथे सुखी आहे. पण अधिराला जर तिकडे काही त्रास झाला तर मग इथे मात्र आपल्या मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं असेल. स्वानंदी, अगं नव्या सुनेने असं घरी आल्याला रडायचं नसतं. नाही तर ती मल्लिका अपशकून झाला म्हणून तो ओरडत बसेल. खूप जास्त अपराधी वाटतंय मला आजी. तुमच्या पिढी जात घराण्याच्या ज्या काही बांगड्या, जे काही झालं खूप वाईट झालं. तुम्ही इतक्या विश्वासाने, इतक्या प्रेमाने त्या माझ्याकडे सोपवल्या होत्या, पण मी नाही सांभाळू शकले. नाही सांभाळू शकलीस खरं. कारण या बांगड्यानं आमच्या घराण्याचं मान आहे. आणि हा मान, सुवासिनीचा आशीर्वाद, घराण्याचा रिवाज, आपलेपणा, माया, हे सगळे तू नाही सांभाळू शकलीस. गमावलंस तू सगळं. मग आता काय करायचं आपण? नाही माहिती, मला काही सुचत नाहीये. अगं अगदी सोपं आहे ते. म्हणजे सगळ्यांची मनं जिंकायची आणि जे काही तू गमावलेस ना ते सगळं परत मिळवायचं. खरं सांगू, असं समज की आजपासून मी तुला एक नवीन चॅलेंज दिलं.